नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही तडका। त्यासाठी बघा हे दही लावलेलं आहे आणि हे दही आहे 300 ग्रॅम आणि एक तर घट्ट आहे बघा असं आणि फ्रेश दही आहे। ह्याला दही बिलकुल आपल्याला आंबट नाही पाहिजे आणि ह्याला काय करते थोडंसं मी हलवून घेते। मस्त असं बघा हलवून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स झालेलं आहे। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण टाकू शकता। तर मी काय करते 2 ते 3 चमचे तूप टाकून घेते। 3 चमचे बघा मी तूप टाकलेलं आहे आणि तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे। तर त्यात आपण साहित्य टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली फुटली गेलेली आहे। 1 चमचा टाकायचं जिरा, त्यात टाकायचे थोडंसं हिंग, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्त्याचे काय केलेले आहेत मी तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची। ह्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, लसूण जास्त घातलेला आहे, आलं एकदम थोडंसं घातलेलं, लसणाच्या 7 पाकळ्या आहेत आणि एकदम छोटा तुकडा आल्याचे आणि एक हिरवी मिरची आहे, एकदम म्हणजे कमी तिखटवाली टाकलेली आहे, त्यानं चव छान येते। त्यात टाकणार आहे बघा 2 आपल्या लाल सुक्या मिरच्या। जास्त आपल्याला ह्याला काही लाल भडक वगैरे करायचं नाही। त्यात टाकणार एक छोट्या आकाराचा कांदा, एकदम बारीक कापून घेतलेला। गॅस मिडियमच आहे आणि आपण आता कांद्याला पण भाजून घेऊया। कांदा बघा भाजला गेलेला आहे, पण आपल्याला कांदा असा लाल भडक वगैरे अजिबात करायचा नाही आहे, अशा पद्धतीतच भाजून घ्यायचा आहे। तर गॅस करणार आहे मी थोडासा बारीक। आता त्यात आपण मसाले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये बघा मिरची पावडर टाकणार आहे, छोटा अर्धा चमचा आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया। आता काय करणार आहे माहिती आहे का, गॅस खालून मी बंद करणार आहे आणि ह्याला थोडंसं हलवून घेणार आहे, जेणेकरून आपले जे मसाले आहेत का नाही ते जास्त जळून जाणार नाहीत। गॅस बघा बंद केल्यानंतर पण एक 2 ते 3 मिनटं मी ह्याला चांगलं हलवून घेतलेलं आहे। हे दही बघा मी असं वाडग्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, पसरट भांड्यामध्ये। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा साखर। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं। साखर कशी माहिती आहे का, बुट्टीत तरी टाकली तरी चालेल, नाही तर तुमच्याकडे जर पिठी साखर जरी असली ती जरी टाकली तरी चालेल, पण साखर टाकली की नाही की दही तडक्याला ना चव छान येते। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हा तडका ओतून घेऊया। हा तडका बघा आता मी ह्याच्यावर ओतून घेते। वाटलं तर तुम्ही कढईमध्ये जरी टाकलं तरी चालेल। त्याच्यावर टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आपण कसं कढईमध्ये बनवलं होतं ना, त्यात जरी तुम्ही हे ओतून घेतलं तरी पण चालू शकते, कारण काय होतं माहिती आहे का, मग बिटेल दही। कधी कधी होतं असं फुटतं, कधी कधी असं फुटत पण नाही आहे, पण आपण असं जरी खाली केलं तरी असं टाकलं तरी पण चालू शकते। आणि दह्यावर गरम गरम तडका पण तुम्ही ओतू नका, कारण जर दही जर आपण व्यवस्थित नसेल बनवलेलं किंवा कधी काय होतं मग ते असं गरम गरम जर ओतलं ना तरी पण ते दही फुटतं ना। अशा पद्धतीनं जरी बनवलं की नाही तर छान लागतं। आम्ही अशाच पद्धतीनं हमेशा बनवते। तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल ना तर मला जरूर कमेंट करून सांगा। अशा पद्धतीमध्ये मस्त एकदम होतं बघा। अशा पद्धतीने झटपट असा दही तडका। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।